असं जर खाणं जर असलं तर खरंच आपली तब्येत बिघडत नाही. खूप छान पद्धतीने गावच्या लोकांचं जेवण वगैरे असतं आणि घरच्याच भाज्या वगैरे असतात, घरचं दूध वगैरे असतात. आता आपण शहर गावामध्ये राहतो तर आपल्याकडे ना चांगलं दूध भेटत नाही, चांगल्या भाज्या भेटत नाही. चला, मी कल्पना, गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. सकाळची सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणे. आता आज थोडंसं तुमच्यासोबत मी माझं रुटीन शेअर करते आहे. सकाळचे आता इथे वाजलेले आहे 7. आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर आहे ना, सर्वात पहिले आपली देवपूजा. आता देवपूजा करताना आता इथे म्हटलं चला जास्वंदीचे आहे ना 2-3 मी इथे घराच्या समोर ना छान झाडं लावलेले आहेत, तर त्याला पण आता फुलं यायला सुरुवातच झालेली आहे. आणि इथे पण दुसरे पण फुलं लावलेले. सर्वात पहिले आता मी फुलं तोडून घेते, कारण का देवाला आहे ना फूल म्हणजे खूप खूप आवडीचं आहे, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. दुसरी कसलीही पूजा तुम्ही कशीही पूजा करा, पण देवाला फूल हे पाहिजेच. चला, आता इथे मी मस्त छान असे बघा फुलं तोडून घेतलेले. आणि आता सर्वात पहिले आता घरामध्ये गेल्यानंतर पहिले पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर पुढचं पण कामाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, आता इथे बघा सर्वात पहिले पूजा पण माझी इथे छान अशी झालेली आहे. साधी आणि सिंपल माझी पूजा असते. चला, इथे बघा स्वामींची मूर्ती माझ्याकडे. आणि चला, इथे मस्त महालक्ष्मीचा फोटो पण आहे. आता मंदिर नाही माझ्याकडे अजून, म्हणजे देव्हारा नाही माझ्याकडे, मी अजून घेतलाच नाही आहे. घेणार आहे नंतर, ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. चला, इथे मस्त मी छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना बाहेर पण आता मी इथे ना तुळशीची पण पूजा वगैरे करून घेते. आता इथे बघा तुळस नव्हती माझी कधीची, पण मी आता तुळस पण बनवून घेतलेली आहे, कारण का गावाला घरासमोर तुळस ही पाहिजेच. आता आपण शहरगावात राहतो तर आपल्याकडे आपण कुंडीमध्येच आपण तुळस लावतो, पण गावाला ही तुळस अशी घरासमोर पाहिजे. छान वाटतं, सुंदर पण दिसते आणि प्रसन्न वाटतं. घरासमोर तुळस ही पाहिजे. चला, त्याच्यानंतर आता इथे सुरुवात झालेली आहे कामांची. आता इथे ना आज म्हणजे रात्री ना गाय जणलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी गाईचं कोवळं दूध आहे आणि एकदम पिवळं पिवळं आहे, बघू शकता. आमच्याकडे भरपूर अशा गायी, मी खूप साऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असते की आमच्या गायीना 1 महिन्याना एक एक गाय अशी जणतच असते, अशी टप्प्याटप्प्यांवरती. आता हे दूध आहे ना पहिल्या दिवसाचं आहे. आता इथे मी गॅस पेटवून घेतला आणि हे पातेलं मी आता गॅसवरती ठेवलेलं आहे. आता इथे मी काय केलं, दूध पातेल्यात ओतून घेतलं आणि व्यवस्थित गाळून पण घेतलेलं आहे बरं का ते, कारण का कसं आपण दूध वगैरे गाईचं काढतो तर गाईचे केस वगैरे त्याच्यामध्ये पडतात, तर म्हणून दूध पण आहे ना गाळूनच घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी इथे साखर घालून घेतलेली. आता गावाकडे आम्ही ना ह्याच पद्धतीने दूध आहे ना असं आटवतो किंवा मग शिजवतो, म्हणून मी तसंच तुम्हाला दाखवणार आहे. आता इथे ना वड्या वगैरे करत नाही मी, कारण का त्याला खूप वेळ लागतो वड्या बनवायला आणि प्रत्येकाला शेतामध्ये जायची खूप घाई असते आमच्याकडे, त्याच्यामुळे लवकर जेवढं होईल तेवढं लवकर. आता इथे बघू शकता साईडला मी दूध पण गरम करायला ठेवलेलं. प्युअर गाईचं दूध आहे, अजिबात त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही आहे. आणि ते पातेलं छोटं पडत होतं, म्हणून मी इथे ना दुसऱ्या भांड्यामध्ये बघा हे दूध घातलेलं आहे आणि आता शिजत आलेलं आहे दूध, बघू शकता. इतकं सुंदर असं छान असं तयार झालेलं आहे आणि गरम गरम खायचं. आता याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप सारे गुणधर्म आहे ह्या गाईच्या दुधामध्ये, आणि गाईचं दूध लहान मुलांना पण दिलंच पाहिजे किंवा मोठ्या माणसांनी पण खाल्लंच पाहिजे की पिलंच पाहिजे. चला, गावाला इथं भरपूर असं दूध पण मी घेत असते किंवा दूध पोळी पण आमच्या घरामध्ये सगळेच खातात. आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता, आता सकाळीच आहे ना माझ्या सासूबाईंसाठी मला चहा ठेवायचा आहे. म्हणजे जुन्या घरी पण तिकडे त्या चहा पितातच, पण आहे ना माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना इकडे चहा करतच असते. पण आता इथे बघा मी त्यांच्यासाठीच एकच कप चहा ठेवायचा आहे. मी आता अजिबात चहा घेत नाही, खूप दिवसापासून मी चहा बंदच केलेला आहे. मग त्याच्यामुळं मी काय करते, मस्त घरच्या गाईचं दूध असतं ना, सकाळी सकाळी मी दूध घेत असते. मग
आता इथे ना माझी नात आहे ना, ती माझ्यासोबत बोलत होती. तिला शाळेत जायचं आहे. ती मला काहीतरी ना सांगत होती. तिच्यासोबत मी बोलत होती. तिला म्हटलं ये जवळ, तर ती आली नाही. आणि चला आता इथे चहा पण उकळलेला आहे आत्यांसाठी. आणि त्याच्यानंतर आता चहा झाला आहे इथे तयार. आता याच्यामध्ये ना मी ना आता हे बघा, ह्या डिशमध्ये ना आत्यांसाठी ना बटर मी घेतलेले आहे प्लेटमध्ये. माझ्या सासूला आहे ना बटर जास्त आवडतं. ते गोल पाव असतं ना कडकवाले, तर ते आवडतं. त्याच्यामुळे नात्यांसाठी आणूनच ठेवलेले आहे मी. आणि आता इथे फक्त 1 कप चहा ठेवलेला आहे, बघू शकता. आता ते बटर होते, त्याच्यावरती मी चहा ओतून घेते. कारण काय ना आत्यांना आहे ना चहा बटर खूप आवडतो. त्याच्यामुळे आहे ना, चला आता इथे मस्त मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि आत्यांना देते. रोज थोडंसं सकाळीच त्यांचा हाच नाश्ता राहतो. माझ्या सासूला आहे ना दूध वगैरे अजिबात प्यायला आवडत नाही. कारण का जेव्हापासून म्हणजे त्या संसार करीत आल्या तेव्हापासून आहे ना त्यांच्याकडे गाई म्हशी आहेच. त्याच्यामुळे ते दुधावरचं त्यांचं आहे ना एकदम असं मन होत नाही दुधावर, दूध वगैरे खायला, दूध वगैरे प्यायला. आणि इथे बघू शकता आता आत्यांना मी चहा दिला, बटर दिला आणि हे मुलं पण आले. म्हणजे आत्यांच्या नातांचे हे मुलं आहे. आणि माझ्या सासूबाई अजिबात त्यांना सोडत नाही. त्यांना पहिले देतील तेव्हा त्या स्वतः खातील, असं माझ्या सासूचं आहे. लहान मुलांवर त्यांचं खूप प्रेम आहे. आता नंतर आहे ना, आता इथे ना मी तुम्हाला जे पहिलं दूध दाखवलेलं होतं ना, तर ते पहिला व्हिडिओ मी घेतलेला होता, ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता इथे ना हे ना दुसऱ्या दिवसाचं दूध आहे, बघू शकता. आणि दुसऱ्या दिवसाचं पण दूध आहे ना इथे माझ्याकडेच दिलेलं आहे. कारण का कसं तिकडं सुनांचा स्वयंपाक वगैरे चालू आहे, तर त्या म्हणत होत्या आत्या तुम्हीच हे दूध आहे ना शिजवून वगैरे सगळ्यांना द्या. तर म्हटलं चालेल ठीक आहे. तर आता इथे बघा परत मी हे कोवळं दूध आहे ना इतकं मोठं आहे ना हे भरलेलं होतं. आता याच्यामध्ये मी ना परत साखर घालणार आहे. हे बघा, चला आता इथे मी आणि काय करायचं, दूध जर हे कोवळं दूध असलं ना तर त्याच्यामध्ये ना आपण गॅसवरती जर ठेवलं ना लगेच त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालून घ्यायचं. किंवा तुम्हाला इलायची पावडर घालायची तर ती पण घालू शकता. आणि आता इथे ना लगेच आपल्याला आहे ना ते मिक्स करायचं. लगेच ते दूध आहे ना घट्ट व्हायला सुरुवात होते. आणि हे बघा आता इथे आहे ना दुसऱ्या दिवसाचं आहे. आता दुसऱ्या दिवसानंतर आहे ना हळूहळू ते आहे ना थोडंसं पातळच राहील. चला दुसऱ्या दिवशीचं दूध मी छान असं गरम करून सर्वांना दिलं. त्याच्यानंतर आता इथे मी परत गॅसवरती कढई ठेवलेली. अगदी थोडंसं याच्यामध्ये तेल घालून घेतलं. कारण का आता इथे ना मला आहे ना वालाच्या शेंगा बनवायचे माझ्या सासूसाठी. त्याच्यामध्ये बघा थोडंसं जिरं आणि मोहरी आणि थोडासा लसूण घातला आहे. आणि थोडासा कढीपत्ता पण मी इथे घालणार आहे. कढीपत्त्याचे पण मी झाडं लावलेले. आताच मी बाहेरून तोडून आणलं. खूप छान सुगंध आहे कढीपत्त्याला. अगदी थोडीशी हळद आणि ही ना उखळामध्ये कुटलेली लाल मिरची आहे. याला खारटी मिरची म्हणतात. याने ना भाजी खूप छान लागते. इतकंच घातलं आहे. आणि वालाच्या शेंगा होत्या ना ते स्वच्छ असे बघा धुवून घेतले आहे आणि ते याच्यामध्ये घालून घेतलेले आहे. आता हे मिक्स वगैरे करून घेते आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ घालणार आहे. आता नेहमीच माझ्या सासूबाई तिकडेच जेवतात, पण मग आत्यांना सांगितलं मी वालाची भाजी केली आहे म्हटलं. म्हणजे भाजी बनवून तिकडेच न्यायची होती मला, पण आत्यांना सांगितलं भाजी तयार झालेली. तर आत्या म्हणे मग मी इकडे जेवण करते. मग आता इथे ना थोडंसं मी बघा त्याच्यामध्ये पाणी पण टाकलेलं आहे. कारण का हे शेंगांचे दाणे शिजले पाहिजे. कारण का माझ्या सासूला आहे ना दात नाही राहिलेले, त्याच्यामुळे ना ते चावती नाही, खायला जमत नाही. त्याच्यामुळे चांगली भाजी मी शिजवणार आहे इथं त्यांच्यासाठी. भाजी शिजत आलेली. आता याच्यामध्ये ना थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. आणि रश्याची भाजी नाही करणार, सुकीच बनवायची होती थोडीशी मला. कारण का आत्यांना पण जास्त रश्याच्या भाज्या नाही आवडती. वरण आवडतं किंवा डाळ आवडते आमच्या सासूबाईला. आता इथे बघा मस्त गरम गरम भाजी तयार झाली आहे. आणि मी इकडेच मग आता आत्यांसाठी ना चपाती बनवणार आहे गरम गरम. आता मी कणिक मळून ठेवलेलं होतं आणि गरम गरम लगेच मी चपाती बनवून दिली आणि आत्यांना जेवायला पण दिलं.
त्याच्यानंतर आहे ना माझ्या सासूनीच आहे ना माझ्यासाठी पेरू आणलेले. आता मी तुम्हाला पेरूचं झाड पण दाखवेल आणि किती पेरू आले त्या झाडाला ते पण दाखवेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्यासाठी ना माझ्या सासूबाई असं काही ना काही घेऊनच येतात. आणि मस्त छान पेरूला भरपूर असे पेरू आले. आता इथे बघा एवढे खुडून आणले, आत्यानी तोडून आणले. आता ते मग मस्त कामं वगैरे झाले दुपारून, जेवण वगैरे